जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यालयात देवमोगरा मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर आदिवासी क्रांतिकारकांसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील 22 शासकीय आणि 41 अनुदानित आश्रमशाळांमध्येही अशाच प्रकारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली। या उत्सवानिमित्त कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी आकर्षक रांगोळी काढून परिसराची शोभा वाढवली, तसेच पारंपरिक आदिवासी गीतांवर सुरेख नृत्यही सादर केले। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचा जयघोष केल्याने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते। याप्रसंगी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दशरथ शिंदे, पवन सुनोने, श्यामकांत पाटील, बी.ए. आव्हाड, लेखा अधिकारी राजेश देशमुख, कार्यालय अधीक्षक आर.पी. मोरे आणि महेंद्र देवरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या प्रकल्प कार्यालयात आज जागतिक आदिवासी दिनाचं नियोजन करण्यात आले। तसंच आमचे सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, 22 शासकीय आश्रमशाळा, 41 अनुदानित आश्रमशाळा आणि 29 शासकीय वसतिगृह या सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचं स्पर्धा याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समाजबांधव संघटना यांच्याकडून देखील या दिवसाचं औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहेत। तरी या 9 ऑगस्ट 2026 या जागतिक आदिवासी दिनाच्या आमच्या सर्व निसर्गपूजक व संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना आमच्या आदिवासी विकास विभागातर्फे, प्रकल्प कार्यालयातर्फे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा मी देतो। आज कार्यालयामध्ये सर्व आदिवासी क्रांतिकारक यांचं प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करून सर्व क्रांतिकारकांचं अभिवादन करण्यात आले व आमच्या यानंतरचा जो कार्यक्रम तो शाळेवर, लौकी आश्रम शाळेवर मी जाणार आहे, तर त्या ठिकाणी देखील आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत।